नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आले पिकाचं संरक्षण म्हणजे पिकावर येणाऱ्या कीड आणि रोगांवर नियंत्रण कसं मिळवायचं आणि एक निरोगी, फायदेशीर पीक घेण्यासाठी एक मजबूत संरक्षण भिंत कशी उभी करायची यावर आपण आज लक्ष देणार आहोत. ओके, तर आपली ही सगळी स्ट्रॅटेजी आपण 5 सोप्या विभागांमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे अगदी धोके ओळखण्यापासून ते एक पक्की ॲक्शन प्लॅन बनवण्यापर्यंत सगळं काही. चला तर मग सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की आपल्या आल्याच्या पिकाचे मुख्य शत्रू आहेत तरी कोण? असे शत्रू जे थेट आपल्या उत्पादनावर परिणाम करतात. खरं तर आल्याच्या पिकाला सगळ्यात मोठे 2 धोके आहेत. एक म्हणजे करपा आणि दुसरा म्हणजे कंदकुज. हे दोन्ही बुरशीजन्य रोग आहेत आणि ते इतके घातक आहेत की थेट आपल्या उत्पन्नावरच घाला घालतात. म्हणूनच यांना वेळीच ओळखणं हे नियंत्रणासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या सगळ्या समस्यांना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कसं? तर बघा, कंदमाशी आणि सूत्रकृमींसारखे जे कीटक आहेत ते काय करतात तर कंदाला जखमा करतात. आणि ह्याच जखमा म्हणजे कंदकूस सारख्या भयानक रोगांसाठी एक प्रकारे एंट्री गेटच तयार होतं. तर मग आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. म्हणजे कोणतीही लढाई लढण्याआधी जशी तयारी लागते तसंच आपल्या पिकासाठी एक मजबूत पाया तयार करणं हेच संरक्षणाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. एक निरोगी सुरुवात करण्यासाठी या फक्त 4 पायऱ्या आहेत, अगदी सोप्या आहेत. याचं जर आपण व्यवस्थित पालन केलं ना तर रोगांना वाढायला पोषक वातावरणच मिळत नाही आणि या एकाच गोष्टीमुळे पुढे होणारा मोठा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो. ठीक आहे, तर आता आपला पाया तर पक्का झालाय. आता आपल्या संरक्षण भिंतीचा पुढचा थर मजबूत करूया आणि त्यासाठी आपण निसर्गातल्याच काही मित्रांची मदत घेणार आहोत. तर जैविक नियंत्रण म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इथे आपण फक्त वाईट जंतूंना मारत नाहीये. उलट आपण चांगल्या, उपयुक्त सूक्ष्म जंतूंची एक फौजच तयार करतोय आणि ही फौज हानिकारक जंतूंशी स्पर्धा करते आणि त्यांना नियंत्रणात ठेवते. आता हे जे घटक आहेत ना, जसे की ट्रायकोडर्मा आणि स्युडोमोनास, हे जमिनीत एक संरक्षक कवच तयार करतात. जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि आपोआपच रोग दूर राहतात. म्हणूनच यांचा वापर रोग आल्यावर नाही तर रोग येऊ नये म्हणून, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता आपण आपल्या संरक्षणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात स्ट्रॉंग लेअरकडे येऊया. हा उपाय तेव्हाच करायचा आहे जेव्हा रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढतो आणि आपल्याला त्वरित शक्तिशाली नियंत्रणाची गरज असते. मग प्रश्न असा येतो की समजा इतके प्रयत्न करूनही करप्याचा प्रादुर्भाव वाढलाच, तर मग काय करायचं? अशावेळी पिकाचं मोठं नुकसान टाळण्यासाठी रासायनिक फवारणीचं योग्य नियोजन करणं खूप गरजेचं होऊन बसतं. ही काही अतिशय प्रभावी बुरशीनाशकं आहेत जी आपण वापरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फवारणी करताना चांगल्या रिझल्टसाठी नेहमी सिलिकॉन आधारित स्टिकर नक्की वापरा. त्याने औषध पानांवर व्यवस्थित पसरतं आणि जास्त काळ टिकतं. आणि हा एक सुवर्ण नियम आहे, तो कायम लक्षात ठेवा. कधीही एकच बुरशीनाशक वारंवार वापरू नका. का? कारण त्यामुळे बुरशीमध्ये त्या औषधाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते आणि मग ते औषध काम करेनासं होतं. म्हणून ॲमिस्टा टॉप आणि नेटिवोसारखी औषधं नेहमी आलटून पालटून वापरा. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून एक पक्की, यशस्वी कृती योजना कशी बनवायची ते आता आपण पाहूया. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. रोगावर नियंत्रण मिळवण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे तो सुरू होण्यापूर्वीच. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा हाच खरा आत्मा आहे. विचार करा, एखादी छोटीशी ठिणगी विझवणं सोपं की पूर्ण लागलेली आग? तसंच आहे, रोगाची पहिली काही लक्षणं दिसताच ॲक्शन घेण्यात जास्त सोपं आणि प्रभावी ठरतं. तर आपल्या शेतासाठी हे 4 मुख्य मुद्दे आहेत. हे आपल्या संपूर्ण संरक्षण योजनेचा पाया आहेत. या एकात्मिक पद्धतीचा जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर चांगल्या उत्पादनापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. तर मग जाता जाता एक विचार नक्की करा. आपल्या शेताची ही जी संरक्षणाची भिंत आहे ती कितपत मजबूत आहे आणि या हंगामात आपण तिचा कोणता भाग अधिक मजबूत करणार आहोत? कारण लक्षात ठेवा, योग्य नियोजन हीच यशस्वी शेतीची गुरुकिल्ली आहे. यावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच माहिती पुढेही मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.